नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रमोदवीर ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जाणार आहोत बल्लाळेश्वर पाली म्हणजे सुधागड पाली बल्लाळेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी. तर रस्त्यामध्ये आपल्याला वरदविनायक महडचा तेही मंदिर लागणार आहे आणि तिथेही आपण दर्शनासाठी थांबणार आहोत. तर मी आता आहे नेरळला आणि इथून आज आपण बाय रोडच जाणार आहोत. तर असं आपण प्रवास स्टार्ट केलेला आहे. पहिले आपण पोहोचणार आहोत महड वरदविनायक दर्शन करणार आहोत. ही रस्त्यामध्ये आपल्याला हाडप वडापाव, कर्जतचा प्रसिद्ध असा वडापाव, इथे आपण थोडा नाश्ता करूनच पुढे जाणार आहोत. ते खूप गाड्या लागलेल्या आहेत. पुढे आलो आहे हा कर्जत 4 फाटा. हे आपण महडच्या जवळ आलेलो आहोत. हा मुंबई पुणा रोड. इथून आतमध्ये 1 किलोमीटरवर मंदिर आहे वरदविनायकाचं. ही कमान मंदिराची. इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे. हे आलो आहे आपण पार्किंगच्या इथे आलो आहे. ही प्रशस्त अशी पार्किंग आहे. इथेच गाडी पार्क करून तुम्हाला पुढे जावं लागेल. पुढे आल्यानंतर हे पूजेचं सामान वगैरे सगळं बाहेरची दुकाने आहेत. मूर्ती वगैरे सगळं तुम्हाला इथे मिळेल, प्रसाद वगैरे. हे आपण मंदिराच्या समोर आलो आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. ॲक्च्युली हे मंदिर जे आहे महडचं, हे मुंबईपासून 70 किलोमीटर तर पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे. खोपोली रेल्वे स्टेशन इथून जवळ आहे, 6 किलोमीटर आहे. ही आपण दर्शनाची लाईन आहे. इथून आपण दर्शनाला लाईन लावलेली आहे. त्या लाईनमधून आपण आता पुढे चाललो आहे. हा सभा मंडप आहे. वरदविनायक एक स्वयंभू मूर्ती आहे. तर मंदिराचं बांधकाम हे 1725 मध्ये झालेलं आहे. बाहेर आपण आलोय दर्शन घेऊन. ही पाणपोई आहे भक्तांच्या सुविधेसाठी. हे विशेष अतिथीगृह VIP पाहुण्यांसाठी आहे. ते बाजूला प्रसादालय. ही धर्मशाळा आहे. इथे स्वच्छतागृहाची पण व्यवस्था केलेली आहे. हे समोर जे दिसते ते दत्त मंदिर आहे. हे भक्त निवास दत्त मंदिराच्या शेजारी. या दत्त मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे इथे राहू आणि केतू या दोघांच्याही मूर्त्या आहेत.
तर हे बाजूला असलेले तलाव, त्या तलावामध्येच हे वर्धविनायकाची मूर्ती सापडली होती. तोच हा तलाव. एकदम आजूबाजूचा परिसर एकदम सुंदर असा आहे. तर अशा प्रकारे आपण हे वर्धविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे आतमध्ये. आणि आता आपण पुढे चाललो आहे. बल्लाळेश्वर पाली. आलंय खालापूर फाटा. हे इमॅजिका हे आपल्याला रस्त्यामध्ये भेटतं. इथे संडेला खूप गर्दी असते. खूप प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे पिकनिकसाठी. खूप लोक मुंबईतून इथे येत असतात. तर इथून आपण पुढे चाललो आहे. इथून साधारण मंदिर 25 ते 30 किलोमीटर असावं. पुढे मंदिराची गर्दी असणार, कारण अंगारकी संकष्टी खूप 1-2 दिवसावर आलेली आहे. ही परळी त्या खोपोली पाली रोडला लागणार एक छोटीशी सिटी आहे. परळीचं मार्केट आहे. हे आपण आलोय आपण पाली सिटीमध्ये. पार्किंग आहे. ही समोर कमान आहे मंदिराची. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे मंदिरात. ही फुलं, पूजेचं साहित्य, मूर्ती यांची दुकाने आहेत. इथून आतमध्ये गेल्यानंतर लेफ्ट साईडला एक पहिलं लागतं हे धुंडी गणेशाचं मंदिर. परंपरेनुसार इथे पहिलं दर्शन केल्यानंतरच पुढे बल्लाळ गणेशाचं दर्शन करायचं आपल्याला. ते आपण बल्लाळेश्वरच्या मंदिराजवळ आलेलं. आपण दुपारच्या वेळेत आल्या कारणाने इथे गर्दी दिसत नाही आहे, कारण फार मोठी लाईन नाही आहे. एक 10-15 मिनटातच दर्शन होईल आपलं. समोर जे दिसतं ते मुख्य गाभारा आहे. त्या आतमध्ये आपल्याला फोटो वगैरे घ्यायला येता येणार नाहीत किंवा काही शूट करता येणार नाही. पण दर्शन केल्यानंतर आपण इथे मंडपाच्या इथे आलो आहे. सभा मंडप आहे. सभा मंडपाच्या एकदम समोरच एक तलाव आहे. खूप सुंदर असा तलाव आहे हा. तर हे पाली हे साधारण मुंबईतून 100 किलोमीटरवर आहे आणि पुण्यापासून 120 किलोमीटर. खूप सुंदर असं अप्रतिम मंदिर आहे बल्लाळेश्वर गणेश. अष्टविनायकांपैकी 8 नंबरला हे स्थान आहे, 8व्या नंबरचं. तर हे समोरकडे प्रसादालय आणि हे मंदिर खूप पुरातन आहे. आणि अशीच नवनवीन मंदिरं पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर हा प्रसादालय
सुंदरसं मंदिर आहे. मुंबई पुण्यापासून खूप जवळ आहे. एक वेळा अवश्य भेट द्या. नक्की पाहण्यासारखं आहे. तर आता आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.